सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. राज्यामध्ये ज्यांनी सहकारी चळवळ त्या ठिकाणी उत्तुंग नेली, असे सहकाराचे महामेरू असं त्यांचा उल्लेख होतो. आणि एक आदर्श सहकार ज्यांनी या तालुक्यामध्ये निर्माण केला आणि राज्यामध्ये निर्माण केला, असे आदरणीय सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात यांचं जन्मशताब्दी वर्ष आता 12 जानेवारीला ते संपणार आहे. मागच्या वर्षी आपण त्याचे नामदार बाळासाहेब थोरात, माननीय माजी मंत्री थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठे कार्यक्रम केले. आता याचा समारोप होत असताना काही सेवा उपक्रम घ्यावेत अशी आमच्या मनामध्ये कल्पना आली. आणि विशेषतः आदरणीय भाऊसाहेब थोरात यांनी आम्हाला नेहमी सांगायचं सर्वांना की मी जीवनामध्ये बरेच काम केलं. शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था काढल्या, शैक्षणिक संस्था काढल्या, परंतु सामान्य माणसाला आरोग्याच्या सेवा त्या माफक किंवा मोफत दरात मिळाल्या पाहिजे, त्यासाठी काही उपक्रम घ्या. आणि त्याच्यातून SMBT हॉस्पिटलची निर्मिती झाली. आज राज्याच्या जवळजवळ 27-28 जिल्ह्यांना आपण त्या ठिकाणी सेवा पुरवतो. अगदी कॅन्सरचं रिसर्च सेंटर त्या ठिकाणी झालेलं आहे. आता किडनी ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहे. आणि म्हणून याच्या माध्यमातून जे सामान्य कुटुंबातील पुरुष, स्त्री, आपले सर्व जे आबालवृद्ध आहेत, त्यांची काही सेवा, आरोग्याची सेवा घडावी या हेतून आपण हे महाआरोग्य अभियान ठेवलं आहे. यामध्ये सर्व प्रकारचे आजार त्याची त्या ठिकाणी चिकित्सा होईल. ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना SMBT हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा मोफत सेवा, म्हणजे बस सेवा हॉस्पिटलतर्फे, मोफत हॉस्पिटलतर्फे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तेव्हा हा एक उपक्रम आहे आणि त्यामध्ये एक आरोग्याची चळवळ या निमित्ताने व्हावं हा देखील प्रयत्न आहे. तेव्हा आरोग्यविषयक काही प्रबोधनाचे कार्यक्रमसुद्धा विशेषतः महिलांसाठी त्या ठिकाणी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. 1 जानेवारीपासून हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी माजी मंत्री थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली SMBT हॉस्पिटलच्या माध्यमातून होणार आहे. आपण सर्व नागरिकांनी त्याचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो. हे शिबिर कुठं आयोजित केलं हे संगमनेर तालुक्यामध्ये आहे, शहरामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये आहे. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.